भारत आणि युरोपीय संघादरम्यानच्या सहकार्यासाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा असून नवी दिल्लीत आयोजित होणाऱ्या 16व्या भारत युरोपीय शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे। या परिषदेत विविध क्षेत्रांशी संबंधित महत्त्वाचे निर्णय अपेक्षित आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डर लेयन आणि युरोपीय महासंघाचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा यांच्यासोबत शिष्टमंडळ स्तरीय चर्चा झाली। भारत आणि युरोपीय संघ यांच्यात होत असलेल्या या कराराच्या निमित्तानं आज भारत आणि युरोप एक नवा इतिहास रचत आहेत, असं उर्सुला वॉन डर लेयन यांनी सांगितलं। या करारामुळे भारत आणि युरोप या दोन्ही पक्षांना लाभ होणार आहे। हा करार म्हणजे सर्व करारांची जननी आहे। ही केवळ एक सुरुवात आहे, असं त्यांनी सांगितलं। या परिषदेच्या बरोबरीनं भारत युरोपीय संघ व्यापार मंचाच्या बैठकीचं देखील आयोजन होण्याची शक्यता आहे। भारत आणि युरोपीय संघादरम्यान 2004 पासून धोरणात्मक भागीदारी आहे। यापूर्वी 2020 मध्ये दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आयोजन झालं होतं। भारत आणि युरोपीय संघादरम्यानच्या संबंधात गेल्या काही वर्षात अनेक क्षेत्रांमध्ये वाढ झाली आहे। दरम्यान आज युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डर लेयन आणि युरोपीय महासंघाचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा यांनी आज नवी दिल्लीत राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि श्रद्धांजली वाहिली। संरक्षण मंत्री